डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वास अंतर्गत सोलापूरच्या पवित्र भूमीवर 3 दिवसीय ऐश्वर्य लक्ष्मी कुबेर महोत्सव श्रद्धा, भक्ती आणि सनातन संस्कृतीच्या गौरवासाठी आयोजित करण्यात आले आहे. यासाठी परमपूज्य माताजी श्री 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 रम्यानंद भारती स्वामींनी सोलापुरात आल्या असून त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. पीठाधिपतींचे हे कर्तव्य असते की त्यांनी समाजामध्ये जाऊन धर्म, संस्कार, भक्ती आणि सनातन मूल्यांचा प्रचार करावा. याच कर्तव्य भावनेतून ही धर्मप्रचार यात्रा सुरू आहे. सर्वप्रथम मी सोलापूरमधील सर्व भक्तजनांना माझा दिव्य आशीर्वाद देते. आपण सर्वांनी ज्या श्रद्धा, शिस्त आणि भक्तिभावाने या महोत्सवात सहभाग घेतला आहे तो अत्यंत आनंदाचा विषय आहे. आमचे परमपूज्य गुरुदेव श्री 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 सिद्धेश्वरानंद भारती महास्वामीजी यांच्या दिव्य संकल्पातून हा महोत्सव समाजामध्ये धर्म, भक्ती, संस्कार, सेवा आणि सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. ऐश्वर्या लक्ष्मी कुबेर महोत्सवाचा उद्देश केवळ धनसंपत्तीची प्राप्ती नसून जीवनात लक्ष्मीची कृपा धर्ममार्गाने यावी, कुटुंबात शांतता नांदावी, समाजात सेवेची भावना वाढावी आणि प्रत्येक घरात आनंद, आरोग्य, सौभाग्य आणि समृद्धी नांदावी हा त्यामागील खरा संदेश आहे. या कार्यक्रमात विशेषतः सुवासिनी मातांची सौभाग्य लक्ष्मी म्हणून पूजा केली जात आहे. आपल्या सनातन परंपरेमध्ये स्त्रीला देवी स्वरूप मानले गेले आहे. आपण मानतो नारी एव नारायणी. आजची सौभाग्य लक्ष्मी सुवासिनी पूजा ही त्या दिव्य भावनेचे प्रत्यक्ष प्रतीक आहे. सुवासिनी मातांमध्ये आपण महालक्ष्मीचे दर्शन करतो. त्यांच्या पूजनामुळे घर परिवारात मंगल, सौभाग्य, आरोग्य, ऐश्वर्य आणि लक्ष्मी कृपेची वृद्धी होते. श्री शक्ती पीठाचा मूल संकल्प आहे नारी एव नारायणी आणि आमचे पीठ त्या शाश्वत वैदिक सत्यावर आधारित आहे. यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. अर्थात जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवतांचे वास्तव्य असते असे त्या म्हणाल्या. हिंदुत्व हा जगातील एकमेव धर्म आहे जो परमशक्तीची स्त्री रूपात पूजा करतो आणि प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचे दर्शन घेतो. आमचे पीठ हे त्या सत्याचे जिवंत उदाहरण आहे. आज स्त्री भय आणि खालावलेल्या सन्मानाच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. ही केवळ सामाजिक समस्या नसून एक आध्यात्मिक संकट आहे. जेव्हा स्त्रीचा सन्मान कमी होतो तेव्हा भारतमातेचे तेज कमी होते आणि प्रकृतीमध्ये असंतुलन निर्माण होते. म्हणूनच दिव्य मातांनी आदेश दिला, घराघरात जा, प्रत्येक स्त्रीला आठवण करून द्या की ती स्वतः देवी स्वरूप आहे. याच भावनेतून आमची धर्मप्रचार यात्रा ही समाज जागृतीची एक पवित्र चळवळ बनली आहे. याच संकल्पातून श्री शक्ती पीठामार्फत नारी नमोस्तुते अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत सुमारे 60,000 महिलांची पूजा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेस उमेश गाजुल, डॉक्टर सनतकुमार अनुमल्ला, तेजस्विनी इराबत्ती, उद्योजक काशीनाथ गड्डम, यलप्पा गड्डम यांची उपस्थिती होती.